नमस्कार. ध्येय प्रकाशन अकॅडमीमध्ये आपलं स्वागत. तर गणितामध्ये जे काय आपण काय बेसिक जे बघितलं, संख्या बघितली असेल, त्याच्यावर क्रिया बघितल्या असतील, याच्यानंतर जो पुढचा भाग आहे, तर मग पुढचा भाग आज आपण बघून घेऊ. याच्यामध्ये पहिल्यांदा तर घातांक बघू. तर घातांकामध्ये काय, घातांक काय असतो किंवा घातांकाचे नियम काय हे आपण बघू घेऊ. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये पहिल्यांदा किंवा घातांक काय असतो हे पहिल्यांदा बघू. तर काय असतंय घातांक म्हणजे काय, तर घातांक कसा मांडतो आपण, त्याचा अर्थ काय होतो, ह्या पहिल्यांदा गोष्टी बघून घेऊ. याच्यामध्ये आता पहिल्यांदा सांगितलं एचा वर्ग किंवा दुसरा घात, हे दोन पद्धतीने आपण म्हणू शकतो. एचं काय इथं वर्ग आहे किंवा एचा दुसरा घात असं म्हणू शकतो. समजा एचं काय झालं, इथं 4 लिहिले आपण, मग याचाच काय अर्थ होतो, तर एचं किती घात, तर चौथा घात. मग चौथा घात किंवा इथं दुसरा घात किंवा वर्ग असं म्हणतो आपण. मग हे काय असतंय, तर ए काय करायचं आहे, जेवढ्या वेळा घात असेल त्यावेळेस इथं काय करायचं आहे, मांडून घ्यायचं आहे. 1 2 3 आणि 4 अशा पद्धतीने. तर आता याच्यामध्येच काय असतंय, ते ह्याला काय म्हणतात, तो हा जो दिलेला असतो याला काय म्हणायचं, पाया असं म्हणायचं. आणि ह्याला काय म्हणायचं, जी इथं वर संख्या मांडलेली याच्या डोक्यावर, याला काय म्हणायचं, घात किंवा घातांक असं म्हणतो. हे लक्षात ठेवायचं, घात कशाला म्हणायचं आणि पाया कशाला म्हणायचं. ही खालची जी संख्या आहे त्याला पाया म्हणतो किंवा काय म्हणतो, मूळ असं म्हणतो. याच्यामधला नियम बघू पहिल्यांदा. पहिला नियम काय आहे तर इथं पहिला नियम काय सांगतो, तर समान मूळ असलेल्या संख्यांच्या गुणाकारा घातांकाची काय करायची, बेरीज करायची. म्हणजेच काय करायचं, ज्यावेळेस आपल्याला आता दोन संख्या दिल्या असतात, एचा तिसरा गुणिले एचा पाचवा, मग अशा पद्धतीने आपल्याला काय सांगितलं जातं, उदाहरण सोडवायचंय. तर इथं मग एचा कितवा घात येईल अशा पद्धतीने विचारलं जातं. एचं काय होतंय, कितवा घात. मग अशा पद्धतीने असेल तर लक्षात ठेवायचं, यांचा पाया बघितला आपण, हे पाया कुठला घात कुठला हे बघितलं आपण. पाया काय इथं, तर पाया समान आहे यांचा. मग पाया ज्यावेळेस समान असेल, काय असेल, पाया ज्यावेळेस समान असेल त्यावेळेस काय करायचं, आणि क्रिया कुठली पाहिजे, तिथं गुणाकाराची क्रिया पाहिजे. मग ज्या ज्या वेळेस पाया समान असेल, गुणाकाराची क्रिया असेल, त्यावेळेस जे काय घात आहे त्यांची काय करायची, बेरीज करायची. काय करायची, ती बेरीज. मग इथं तिसरा घात आहे, इथं पाचवा, मग काय होईल, इथं 3 5 3 8, म्हणजे उत्तर काय येणार आहे आपलं, 8 असं उत्तर येणार आहे. इथं काय येणार उत्तर, 8 असं येणार आहे. लक्षात ठेवायचं. पण फक्त पाया समान पाहिजे आणि दोन्हीमध्ये कुठली क्रिया पाहिजे, गुणाकाराची पाहिजे. त्याच्यानंतर पुढचं बघू. आता याच्यामध्ये दुसरा नियम काय सांगतो, समान मूळ. इथं पण मूळ कसं पाहिजे किंवा पाया कसा पाहिजे, समान पाहिजे. अशा पद्धतीने ज्यावेळेस असेल आणि क्रिया कुठली असेल, इथं भागाकाराची क्रिया असेल, बरोबर. मग भागाकाराची क्रिया असल्यानंतर काय करायचं, तर एचा कितवा घेऊ आपण, पाचवा, भागिले एचा कितवा घात आहे, तिसरा घात. आणि काय झालं, समान बाय दोन्हीमध्ये कुठली क्रिया आहे, भागाकाराची क्रिया आहे. तर मग लक्षात ठेवायचं, तर काय करायचं, जो काय पाय आहे तो पुन्हा लिहायचा इथं. आणि काय करायचं, यांची दोन्हीची काय करायची, वजाबाकी करायची. काय करायची, इथं वजाबाकी करायची. 5 व 3 गेले 2 राहिले. लक्षात ठेवायचं, पाया समान असताना गुणाकाराची क्रिया जर दोन्हीमध्ये असेल तर काय करायचं, तर बेरीज करायची. आणि जर पाया समान आहे, भागाकाराची क्रिया आहे, तर काय करायची, घातांकाचं काय करायचंय, जो घात आहे त्याची काय करायची, वजाबाकी करायची. हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर हे दोन नियम झाले. तिसरे नियम काय सांगतो, जर घातांकाचा घाताचा घात असेल, घातांकाचा घाताचा घात म्हणजे इथं काय बघितलं आपण, हा घात आणि ह्याच्यानंतर सुद्धा इथं एकदाच लिहिलेलं होता, इथं काय केलंय, घाताचा घात आहे. मग इथं काय करायचंय, घाताचा घात असेल तर ह्या दोन्हींचा काय करायचंय, गुणाकार करायचा आहे. म्हणजे असंच विचारलं, अशा पद्धतीने मांडणी केली, आपल्याला उत्तर विचारलं याचा कितवा घात येईल, हे असं आपण विचारलं, याचा कितवा घात येईल इथं, तर 3 2 6, यांचा काय करायचं, गुणाकार करायचा. हे 3 नियम व्यवस्थित लक्षात ठेवायचे. जर पाया समान असेल तर काय करायचंय, गुणाकार असेल तर बेरीज, भागाकार असेल तर वजाबाकी, आणि जर घाताचा घात असेल तर गुणाकार करायचा. ठीक आहे. पुढचा नियम बघूया यातला. याचा पुढचा नियम काय सांगतो, जर भाकाराचा घातांक असेल, म्हणजे छेदामध्ये संख्या लिहिल्या आणि इथं आपल्याला काय दिलाय, दुसरा घात दिलाय. जर दुसरा घात दिला इथं, तर लक्षात ठेवायचं, हा कुठल्या एकाचा नसतो. म्हणजे कसं होतं, हा कसा, मग मांडणी कशी होईल याची, ए चा वर्ग छेद बी चा वर्ग. कसं झाला, ए चा वर्ग छेद बी चा वर्ग. म्हणजे समजा संख्या अशी दिली, 3/2 कंसाचा वर्ग, 3/2 कंसाचा वर्ग. मग ह्या वेळेस असं होतं, जर संख्या दिली आपल्याला उत्तर जर विचारलं तर काय करायचं, आपण मांडणी कशी करणार आहे, 3 चा वर्ग छेद 2 चा वर्ग. म्हणजे कसं झालं इथं, 3 3 9 आणि 2 2 4, हे आपलं उत्तर झालं. काय केलं लक्षात काय येतं, ज्यावेळेस आपल्याला दिलेलं असेल, इथं दिला आणि कंसाचा जर वर्ग असेल तर याचा अर्थ होतो की दोन्हीचा पण काय असेल, वर्ग असेल. हे लक्षात ठेवायचं. त्यानंतर पुढचा नियम बघू. तर शून्य घातांक असाचं उत्तर नेहमी काय असतंय, 1 असते. शून्य घातांक असल्याचं किती उत्तर असतंय, 1 उत्तर असतंय. याचा अर्थ कसा होतोय,
तर लक्षात ठेवायचं ए चा शून्यावा घातचं उत्तर काय येणार आहे? 1 येणार आहे. म्हणजे जर संख्यात सांगायचं म्हटलं तर मग कशा पद्धतीने, समजा मी संख्या घेतली 25 चा शून्यावा घात प्लस 30 चा शून्यावा घात प्लस 200 चा शून्यावा घात, कुठल्या पण संख्या घेऊ शकता. घात किती घेतला प्रत्येक वेळेस मी? 0 घेतला. मग नियम काय आपला? शून्य घातांक असल्याचं उत्तर नेमकं काय असतंय? 1 असतंय. मग याचं काय झाला? या 25 ची किंमत किती झाली? इथं 1 झाली. याची किती किंमत झाली? 1. आणि याची किती किंमत झाली? 1. सगळ्याचं उत्तर किती येणार आपलं? 3 हे उत्तर येणार. हे लक्षात घ्यायचं. इथं कुठलीही बेरीज होणार नाही, फक्त शून्य घात इथं बघायचा. ज्या शून्य घात आहे त्याचं किती येणार आहे? 1 1 1 येणार आहे. उत्तर आपलं 3 येणार आहे. ठीक आहे. याच्यामधला शेवटचा याच्यातला नियम काय सांगतो? शेवटचा घातांक 1 असल्याचं उत्तर काय असतंय? तीच संख्या असते. म्हणजे समजा उदाहरण दाखल घेतलं आपण, म्हणजे कसं ए चा जर पहिला घात असेल तर उत्तर नेहमी काय असणार आहे? ए चा असणार आहे. असं म्हणजे कसं, जर संख्यात सांगायचं म्हटलं तर समजा 30 चा पहिला घात अधिक 20 चा पहिला घात अधिक काय केले? 50 चा पहिला घात, म्हणजे 50 चा पहिला घात. असं या पद्धतीने जर उत्तर असेल, बरोबर, मग याच पद्धतीने उत्तर असेल किंवा ह्या जरी संख्या घेतल्या, आपण वरचं जे उदाहरण घेतलं होतं आपण तेच उदाहरण घेऊ, त्याच संख्या घेऊ आपण पुन्हा. काय काय घेतलं इथं आपण? 25 चा इथं 0 होता, इथं काय घेणार आहे आपण? 1 घेणार आहे. 30 चा किती घेणार आहे? 1. आणि प्लस 200 चा काय घेणार आहे? इथं पहिला घेणार आहे. आता इथं लक्षात घ्यायचं, इथं घात किती? 0, इथं 1 आहे. मग इथं आपलं काय होणार आहे? इथं उत्तर हे समान असेल का? तर नाही, कारण उत्तर कसं होणार आहे? वेगळं, कारण घातांक त्याचा वेगळा आहे. मग याचं काय सांगितलं? जास्त 1 घातांक असल्यानंतर काय उत्तर येतं? तीच संख्या येते. इथं पण काय येईल? तीच संख्या येईल. आणि इथं पण काय येईल? तीच संख्या येईल. मग या सगळ्यांची काय होईल? बेरीज होईल. किती आले इथं? 30 25 55 आणि हे 200, म्हणजे उत्तर किती येणार? इथं 255 येणार आहे. आणि इथं काय उत्तर येणार आहे? तर 3 येणार. संख्या जरी समान असतील तर काय होणार आहे? घातांकामुळे उत्तरात काय होणार आहे? बदल होणार आहे. ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या. आणि बाकीचं ह्याच्याप्रमाणे काय करायचं? हे नियम डोळ्यासमोर ठेवून उदाहरण सोडवायची. ठीक आहे. त्याच्यानंतर अपूर्णांक. आता अपूर्णांक आपण बघितलं सगळं की अपूर्णांकाचा प्रकार किती, हे आपण ज्या आधीच्या अध्यायामध्ये बघितलं की अपूर्णांकाचे प्रकार किती असतात, काय असतात. मग अपूर्णांकावरचं जी पुढची गोष्ट आहे ती आपण बघू की अपूर्णांक काय असतोय, अपूर्णांकावरची बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार कसा करायचा, ह्या गोष्टी बघून घेऊ. ठीक आहे. आता काय असतंय अपूर्णांक कशाला म्हणायचं? जी संख्या कशी नसते? पूर्ण नसते, तिला काय म्हणायचं? अपूर्णांक असं म्हणायचं. मग अपूर्णांक कसा असतोय? कशा असते संख्या? काय असते? पूर्ण नसते. बरोबर, पूर्ण नसते म्हणजे काय असते? जर समजा आपण बघितल्या नैसर्गिक संख्या बघितल्या, पूर्ण संख्या बघितल्या, सगळ्या संख्या बघितल्या, त्या कशा होत्या? पूर्ण. म्हणजे ज्यावेळेस आपण कसं लिहितो 1 लिहिलं तर हा कसा झाला? पूर्ण झाला. पण ज्याला आपण ह्याला जर असं लिहिलं 1/2 असं जर लिहित असेल तर हा पूर्ण आहे का? इथं 1 पूर्ण आहे का? नाही. तर हा कसा इथं अपूर्ण आहे, त्यामुळे हा कसा नसणार आहे? याला काय म्हणायचं? अपूर्णांक म्हणायचं. लक्षात ठेवायचं. आता हे दुसरं, तर याच्यामध्ये 2 प्रकार पडतात. एक असतोय व्यवहारी अपूर्णांक, दुसरा असतोय दशांश अपूर्णांक. मग आता कसं व्यवहारी अपूर्णांक काय असतोय आणि दशांश अपूर्णांक काय असतोय, तर लक्षात ठेवायचं, जो अंश आणि छेद रूपात लिहिला जातो, कशा रूपात? अंश आणि छेद रूपात लिहिला जातो, तो व्यवहारी अपूर्णांक. आणि दुसरा असतोय दशांश अपूर्णांक, ज्याच्यामध्ये काय राहतंय? दशांश चिन्ह राहते. या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. केवळ ओळखायचं कसं? तर सोपं, अंश आणि छेद रूपात जो लिहिला जातो तो व्यवहारी, आणि दशांश तळाच्या रूपात लिहिला जातो तो दशांश अपूर्णांक. ह्या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. अपूर्णांकाचे 2 प्रकार पडतात. त्याच्यानंतर पुढचा आता व्यवहारी अपूर्णांक. काय बघितलं आपण? मागे सांगितलं की अंश आणि छेद असतो, त्याला काय म्हणायचं? व्यवहारी अपूर्णांक. म्हणजे हा बघा इथं 1/2, 3/4 आणि 2/5, याला काय म्हणायचं? व्यवहारी अपूर्णांक असं म्हणायचं. जो कसा असतो? छेद आणि अंश या स्वरूपात लिहिला जातो. त्याच्यानंतर समच्छेद काय असतोय? समच्छेद म्हणजे याच्या नावामध्ये ह्याचं काय असतंय? समच्छेद. भाग बघितला आपण अंश आणि छेद, याच्यामध्ये समच्छेद म्हणजे काय असतंय? समजा 2 अपूर्णांक दिले इथं, याच्यामध्ये अंश किती आपला? 2 आणि 5 सारखा आहे का हा? तर नाही. याच्यामध्ये काय समान आहे? आपला छेद समान आहे. इथं पण 3 आणि इथं पण 3. मग काय होणार इथं? याला समच्छेद अपूर्णांक असं म्हणतो. त्याच्यानंतर छेदाधिक. छेदाधिक म्हणजे काय येतो? ज्याचा काय असणार आहे? छेद अधिक. छेद कसा पाहिजे? तिथं अधिक, म्हणजे 5/4 आणि 7/3 असेल. हे 2 अपूर्णांक घेतले. याच्यामध्ये काय आहे? याच्यामध्ये काय घ्यायचं आपल्याला? हे छेदाधिक पाहिजे आपल्याला. 2/5 आणि 7/9 कसं पाहिजे? इथं अपूर्णांक कसा असतो? याचा छेद हा कसा असतो? अंशापेक्षा मोठा असतो. छेद कसा असतो? या अंशापेक्षा मोठा असतो. काय इथं पण तसंच आहे. इथं आपला किती अंश?
7 छेद किती आहे 9. मग याचा अर्थ काय झाला तर ह्या अंशापेक्षा छेद मोठा आहे म्हणजे याला काय म्हणायचं छेदाधिक अपूर्णांकच म्हणायचं छेदाधिक. ठीक आहे. त्याच्यानंतर अंशाधिक काय असतंय तर इथं आता उलट मग अंश मोठा असेल म्हणजे जो अंश आपला आहे इथं समजा 8 अंश असेल तर छेद किती येईल त्याच्यापेक्षा लहान असेल म्हणजे 7 जर घेतला आपण तर हा कसा झाला अंशाधिक अपूर्णांक झाला. म्हणजे 9 घेतलं तर काय आला पाहिजे याच्यापेक्षा कसा आला पाहिजे तो लहान आला पाहिजे. म्हणजे जर 4 घेतला आपण काय झालं हा याच्यापेक्षा मोठा म्हणजे हा कसा झाला आपला अंशाधिक अपूर्णांक झाला. कुठला झाला अंशाधिक अपूर्णांक. पुढचं आता त्याच्यानंतर दशांश अपूर्णांक. दशांश अपूर्णांकात बघितलं की ज्याच्यामध्ये दशांश तळ असतंय किंवा दशांश चिन्ह असतंय त्याला काय म्हणायचं दशांश अपूर्णांक. मग हे आता हे असं लिहिलं बघितलं 6.345 इथं काय हे दशांश तळ आलं. याच्यामध्ये लक्षात ठेवायचं हा 6 कसा असतो 6 पूर्ण असतो तर हे कसे असतात अपूर्ण असतात म्हणून आपण काय म्हणतो अपूर्णांक असं म्हणतो. पुढचं आता व्यवहारी अपूर्णांकाचं काय करायचंय दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचं. कशात करायचंय व्यवहारी अपूर्णांकाचं ज्यावेळेस दशांश अपूर्णांकात रूपांतर करायचंय आपल्याला तर कसं करायचं तर लक्षात ठेवायचं याचा अर्थ काय असतो 122/10 म्हणजे काय असतंय हे 10 कसं आहे 10 काय ना काय करायचं ह्याला भाग लावायचा असतो. त्यावेळेस मग काय होतं त्याचा व्यवहारी अपूर्णांकाचं दशांश तळामध्ये रूपांतर व्हायचं. मग लक्षात ठेवायचं ज्यावेळेस एका स्थानी 10 100 1000 जेवढे काय असेल कसं पाहिजे एक स्थानी जर शून्य असेल 10च्या कारण इथं बघितलं आपण ज्यावेळेस आपण अशी संख्या लिहिली त्यावेळेस काय असतंय याच्या छेदस्थानी किती असतंय तर काय किती असतंय 1 असतंय हे लक्षात ठेवायचं. बरोबर. मग इथं काय करायचं ज्यावेळेस छेदस्थानी 10 100 1000 असतील त्यावेळेस काय करायचं इथं तर ही संख्या लिहायची इथं जेवढे काय शून्य आहेत इथं मग इथं ही संख्या लिहून घेतली आणि इकडे जेवढे शून्य आहेत तेवढी काय करायची दशांश तळ द्यायची. पण दशांश तळ देताना कुठं द्यायची तर उजव्या साईडनं काय करायचंय काउंट करायचं आपल्याला डाव्या साईडनं लक्षात ठेवायचं आपल्या हाताच्या उजव्या साईडनं यायचं म्हणजे किती इथं शून्य किती एकच मग दशांश तळ कुठे देणार आहे मी इथं देणार आहे म्हणजे याचं उत्तर काय येणार आहे तर याची किंमत किती सेम असणार आहे 12.2. ही कशाचं रूप असेल याचं दशांश अपूर्णांकाचं रूप असेल. काय केलं बघा संख्या 30 मांडायची नाही जेवढी शून्य तेवढी दशांश तळ द्यायची. पुढे आता इथं पण बघा मग किती 12/100 आहे. मग 12/100 जर दिलेलं असेल तर मी किती मांडणार आहे पहिल्यांदा 12 मांडणार तिथं छेदामध्ये किती आपल्या 100. मग ही संख्या पुन्हा मांडायची आणि जेवढे काय इथं दशांश तळ काय द्यायचे ते जेवढे शून्य तेवढे मला दशांश तळ द्यायचे 1 आणि 2. मग हे झालं माझं उत्तर. अशा पद्धतीने ज्यावेळेस 10 100 1000 काय असेल शून्याचं तर मग या पद्धतीने इथं काय भाग लावायची कुठलीही गरज नाही संख्या मांडायची तेवढी. पण या पद्धतीमध्ये किती दिलं इथं 258/12 अशा पद्धतीने असेल तर मात्र आपल्याला काय करायला भाग लावायला. भाग लावताना कसं लावतो आपण असं समजा भाग लावला किती आली इथं 12 आणि इथं 258 आता भाग लावायचा कितीचा भाग लागला इथं 12 2 24 12 2 24 शिल्लक राहिले 1. बरोबर. तर 1 राहिलं तर काय करतो आपण 8 उतरून घेतले 12 1 12 शिल्लक किती राहिले इथं 6 राहिले. आता 6 राहिल्यानंतर 6 राहिले तर भाग जातोय का इथं 12च्या कडे 6 आहेत का कारण लहान संख्या आहे. मग इथं लहान आहे तर काय करायला लागतं ते इथं काय करायचंय शून्य घ्यायचं. पण इथं शून्य घेताना काय करायचंय लक्षात ठेवायचं ज्यावेळेस आपल्याला शून्य आपण घेतो ते इथं काय द्यायचंय दशांश तळ द्यायचं. काय द्यायचंय दशांश तळ द्यायचंय. मग दशांश तळ घ्यायला 6 झाले मग बाकीच लागला 12 65. मग इथं 5 लिहायचं. मग याचं उत्तर काय झालं तर याचं आपण व्यवहारी अपूर्णांकाचं ज्यावेळेस रूपांतर करू त्यावेळेस कसं येणार ते 21.5 हे लक्षात ठेवायचं. हे आपलं उत्तर झालं. ह्या पद्धतीने करायचंय. जर आपल्याला विचारलं की दशांश तळाचं अपूर्णांकात कसं रूपांतर आता त्याच्यानंतर दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी असेल कशाची दशांश अपूर्णांकाची बेरीज किंवा वजाबाकी आपल्याला जर करायला हवी तर एकच गोष्ट लक्षात ठेवायची हे संख्येला येताना काय करायचं समजा अशी संख्या आहे 66. सुरुवातीचा काय संख्या लिहू आपण 6.6. इथं ज्यावेळेस बेरीज किंवा वजाबाकी करतो काय करतो आपण बेरीज किंवा वजाबाकी करतो तर दशांश तळ जे एका खाली एक आले पाहिजे एवढी काळजी घ्यायची. म्हणजे कसं आलं 6.06. लक्षात घ्या इथं दशांश तळ काय केलं मी एका खाली एक मांडलं. इथं पुन्हा 6.006 66 पॉईंट किती 00006 या पद्धतीने हे लक्षात ठेवायचं. दशांश तळ खाली दशांश तळ आलं पाहिजे. इथं जर आपल्याला वाटत असलं इथं किती संख्या आहेत 4 आहेत इथं 3 आहेत इथं 0 वाटायचे इथं 2च आहेत इथं 2 वेळा 0 वाटू शकतो कारण याची किंमत कशी असते समान. इथं पण असंच करू शकतो तुम्ही. मग अशा पद्धतीने आता काय करायचंय यांची बेरीज इथं बेरीज करू घ्यायची. मग बेरीज कशी होईल इथं
6 6 6 6 आणि 6 12 आणि 6 24 24 4 4 2 7 2 8 हे याचं उत्तर. कसं केलं इथं एका खाली एक म्हणायचं 6 4 4 2 या पद्धतीने करा. तर काय करायचं हे उदाहरण काय करा याच पद्धतीने काय करायचं सोडवून घ्यायचं. कळलं इथं लक्षात ठेवायचं दशांश स्थळाखाली दशांश स्थळ आलंच पाहिजे एवढी काळजी घ्यायची. पुढचं आता दशांश स्थळाचा गुणाकार करतो. दशांश स्थळाचा गुणाकार करायचा आहे. आता हे अवघड वाटतं की इथं आपण आपल्याला गुणाकार तर येतो साधा सोपा गुणाकार दिला असता समजा काय दिला असतं 12 गुणिले 25 दिला असतं तर आपण काय केलं असतं लगेच पटकन गुणाकार केला असता. किंवा हे खालचं हे बघून घेऊ 3 गुणिले 4 दिलं हे दिल्यानंतर काय करतो आपण 3 गुणिले 4 मला येते 3 चौक 12 हे उत्तर काढलं आपण बरोबर. पण हे जर असं दिलं या पद्धतीने दिलं तर असं वाटतं की खूप अवघड आहे. ठीक आहे मग खूप अवघड आहे तर मग कसं करायचं हे या पद्धतीने करताना हे पण असंच याच पद्धतीने करायचं लक्षात ठेवायचं. कसं करायचं हे तर लक्षात ठेवायचं इथं दशांश स्थळ दिलेत तर पहिल्यांदा दशांश स्थळाचा विचार न करता काय करायचंय गुणाकार म्हणजे कुणाचा गुणाकार 3 गुणिले 4 हे तो आपल्याला गुणाकार येतो किती आला इथं 3 चौक 12 मग 3 चौक 12 काय करायचं मांडून घ्यायचं. हे मांडल्यानंतर आता काय करायचं इथं तर इथं दशांश स्थळ काउंट करायची. ज्यावेळेस लक्षात ठेवायचं दशांश अपूर्णांकाचा गुणाकार करायचा आहे तर काय करायचं गुणाकार आहे तर काय करायचं पहिल्यांदा गुणाकार करून घ्यायचा दशांश स्थळाचा विचार न करता. मग किती उत्तर आलं माझं 12. मग आपलं उत्तर जर 12 आहे तसं काय करायचं इथं दशांश स्थळ पुन्हा काय करायचं मोजायची किती 1 2 लक्षात ठेवायचं. पुन्हा एकदा दशांश स्थळ मोजताना कुठं मोजायचं हात उजव्या हातातून डाव्या हात. मग किती आली इथं इथं 3 इथं 2 म्हणजे किती आली 5. मग उत्तरात काय करायचंय जेवढी दशांश स्थळ आपण बेरीज करून आले तेवढी दशांश स्थळ द्यायची 1 2 नाही तिथं शून्य द्यायचा 1 2 3 4 5 आणि इथं काय येईल आपलं दशांश स्थळ येईल 5 आणि हे आपलं उत्तर राहील. या पद्धतीने असं सोपं आहे एकदम. इथं याचा विचार न करता पहिल्यांदा काय केला गुणाकार केला उत्तर काढायचं आणि इथं जेवढी दशांश स्थळ त्याची बेरीज करायची येते. आता हे उदाहरण बघून इथं किती आहे 12 गुणिले 25 बरोबर. तर 12 गुणिले 25 कसं घेतलं मी दशांश स्थळ काढायचं फक्त संख्या घ्यायच्या त्याचा गुणाकार करायचा 12 गुणिले 25 करू पहिल्यांदा आपण 25 गुणिले 12 किती आले 12 पंचे 60 अचरा 6 12 24 6 30 मी गुणाकार किती मिळाला आपल्या इथं 300. आता गुणाकार मिळाल्यानंतर आता काय करायचं तर गुणाकार मिळाल्यानंतर पुन्हा इकडे यायचं. इथं दशांश स्थळ किती आहेत डावीकडून माझे 1 आणि 2 मग काय करायचं इथं तर इकडून दशांश स्थळ किती देणार आहे 2 दशांश स्थळ देणार. हे आपलं उत्तर झालं 3.00 किंवा याचा अर्थ काय होतं 3. मग हे काय झालं आपलं उत्तर झालं तिथं हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे या पद्धतीने जे काय असतील गुणाकाराचे उत्तर सोडून घ्यायचे तिथं. पुढचं आता भागाकार करताना काय करायचं भागाकार करताना पण तसंच करायचं 6.25 छेद 2.5. इथं मग कसा भागाकार करायचा 6.25 छेद 25 असा भागाकार करायचा. तर भागाकार केल्यानंतर काय करायचं इथं भागाकार किती लागलं तर 25 25 25 725 म्हणजे भाग किती लागला इथं 25 ला लागला बरोबर. 25चा भाग लागल्यानंतर काय करायचं इथं बघायचं अंश आणि छेदामध्ये. इथं आता काय करायचं बघा इथं व्यवस्थित लक्ष द्यायचं. तर इथं अंश आणि छेदामध्ये काय झालं इथं किती आहेत 2 आहेत आणि इथं किती दशांश स्थळ आहेत एकच आहे. मग यांच्यातली वजाबाकी केल्यानंतर आता इथं यांच्यातली वजाबाकी केल्यानंतर दशांश स्थळ कुठे शिल्लक राहतात जास्त कुठे आहेत म्हणजे तर 1 कुठे आहे अंशामध्ये. लक्षात ठेवायचं ज्यावेळेस अंशामध्ये दशांश स्थळ शिल्लक राहतील त्यावेळेस काय द्यायचं इथं तेवढी दशांश स्थळ द्यायची. किती काय करायचं तेवढी दशांश स्थळ द्यायची बरोबर. काय करायचं ह्याच्यातनं इथं दशांश स्थळ किती आहेत 2 आहेत इथं किती आहे 1 आहे शिल्लक आहे ह्याच्यातनं वजाबाकी करायची. वजाबाकी केल्यानंतर शिल्लक कुठं राहिलं अंशामध्ये. अंशामध्ये जर शिल्लक राहत असतील तर काय करायचंय तर दशांश स्थळ द्यायच्यात आणि छेदामध्ये जर राहत असतील तर काय करायच्यात उत्तरात तेवढे शून्य द्यायचे. ही गोष्ट लक्षात ठेवायची. पण इथं काय झालं एक शिल्लक राहिलं मग मी काय दिलं दशांश स्थळ दिलं. दुसरं बघू आता इथं याच्यामध्ये 22.5 भागिले 0.15. आता याच्यामध्ये किती दशांश स्थळ आहेत मोजा बरं. तर इथं डाव काय करायचं उजवीकडनं मोजायचं इथं 22.5 आणि 0.15. इथं मग दशांश स्थळ किती इथं 1 आहे इथं 2 आहे दशांश स्थळ राहिलं कुठं तर इथं छेदामध्ये राहिलं. मग इथं छेदामध्ये राहिल्यानंतर पुन्हा इथं संख्या मांडायच्या दशांश स्थळाचा विचार न करता 15 किती झाला इथं भागाकार किती लागला 15 15 1 15 आणि किती भाग लागतोय 225चा भाग 15 15 225 इथं 15 उत्तर राहिलं. आता लक्षात ठेवायचं इथं अंशामध्ये शिल्लक राहिलं म्हणून काय दिलं आपण
दशांश स्थळ दिलं, इथं कुठं शिल्लक राहील छेदामध्ये, मग उत्तरात काय द्यायचंय तर 0 द्यायचंय. हा नियम व्यवस्थित वाचायचा आणि समजून घ्यायचा की काय करायचंय, भागाकार दशांश स्थळाचं काय करायचंय, पहिल्यांदा मांडून घ्यायचं, भागाकार करायचा, दशांश स्थळाचा विचार न करता काय करायचंय, भागाकार करायचा. इथं जसं आपण केला याचा 1500 225, नंतर जर अंशामध्ये दशांश स्थळ जास्त असतील तर दशांश स्थळ द्यायचं, छेदामध्ये जास्त असतील तर 0 द्यायचं. हे गोष्ट लक्षात ठेवायची. मग हे काय करायचं तर हे उदाहरण काय करा, सोडून घ्या. इथं दशांश स्थळ किती येतील ती सांगा. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं, आता पुढच्या मध्ये काय तर गुणोत्तर प्रमाण आपण बघू. तर गुणोत्तर प्रमाण म्हणजे काय असतंय पहिला ते समजून घेऊ. तर गुणोत्तर प्रमाणामध्ये काय येतंय तर काय, दोन राशीच्या भागाकार आणि केलेल्या तुलनेस काय म्हटलं जातं, गुणोत्तर असं म्हटलं जातं की गुणोत्तर प्रमाण म्हटलं जातं. मग ते कसं तुलना करतो आपण तर पुढे बघून घेऊ. तर काय आता सांगितलंय 12 मिनिटाचे 36 सेकंदाचे गुणोत्तर काढायचे, म्हणजे दोन्हीची काय करायची तुलना. मग हे लक्षात ठेवायचं 12 मिनिट आणि इथं काय 36 सेकंद, 12 मिनिट आणि 36 सेकंद यांची दोन्हीची तुलना करायची. पण ही गोष्ट लक्षात ठेवायची, तुलना करताना काय करायचं, ज्यावेळेस तुलना कराल त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची इथं की हे परिमाण काय होतं आपलं मिनिट आणि हे काय सेकंद. तर अशी तुलना नाही कधीच होत. कुठली जरी काय तुलना कुठली जरी करायची तर गोष्टी कशा पाहिजेत आपल्याला, दोन्ही समान पाहिजेत. दोन्ही समान पाहिजेत म्हणजे याचा अर्थ कसा, जर समजा इथं असतं 12 मिनिटाची 12 मिनिट आणि 36 मिनिट, तर आपण इथं तुलना करू शकतो. मग कसं झालं असतं 12 36 म्हणजे काय करतो, या भागाकाराच्या रूपात म्हणायचं. मग कसं आलं 12 1 12 12 3 36 म्हणजे किती आलं इथं 1 3, हे आपलं उत्तर झालं असतं. कसं झालं असतं 1 3. पण इथं बघताना हे लक्षात घ्यायचं की याच्यामध्ये आपल्याला दिलंय काय, याच्यामध्ये काय दिलं, कशात दिलंय 12 मिनिटाची 36 सेकंदाची. मग काय करायचं इथं या मिनिटाचं त्याच्यात रूपांतर करायचंय सेकंदात रूपांतर. मग 12 मिनिटाचं सेकंदात रूपांतर कसं होणार आहे, 1 मिनिट बरोबर किती होतं तिथं आपलं 60 सेकंद. मला कितीनं गुणायला लागेल 60 ने. मग कसं आलं इथं 720 ला किती आले 36 सेकंद. याच्यामध्ये काय करायचं, छोट्या परिमाण जे काय त्याच्यामध्ये रूपांतर करून घ्यायचं. मग इथं आता काय करायचंय 720/36. कसा आला 36 1 36 भाग लावायचा याला, 36 1 36 36 2 72 म्हणजे किती मिळालं इथं 20/1 हे उत्तर राहिलं. किती राहील 20/1 या पद्धतीने. ठीक आहे. इथं पण तसंच आहे, 1.5 तासाचे 72 सेकंद. इथं पण तासाचं काय करायला लागलं आपल्याला, सेकंदच करायला लागले. हे मग ह्या पद्धतीने सोडवायचं. किंवा 1.5 तास घेण्याऐवजी इथं दुसरं जरी घेतलं तुम्ही कुठलं जरी परिमाण, समजा काय घ्यायचं 5 मिनिट घ्या, हे सोडवा. हे जरी सोडवलं तरी काय हरकत नाही. त्याच्यानंतर 40 मिलीग्रॅमचे काय करायचंय 5 ग्रॅमचे. मग याचे काय असेल त्याचं काय करायचंय मिलीग्रॅम ग्रॅम याच्यामध्ये काय करायला लागेल रूपांतर करायचं. लक्षात ठेवायचं दोन्ही परिमाणे सेम करून घ्यायचे. कुठले जरी असले दोन्ही परिमाणे कशी करायचे सेम करायचे हे लक्षात घ्यायचं. पुढचं बघा आता इथं पण काय 2.4 किलोग्रामचे 3600 ग्रॅम करायचे. मग इथं पण कसं होईल, किलोग्रामचं काय करणार आहे ग्रॅम करणार आहे आपण. 24/3600 शून्य गेले इथं 6/24 आणि किती आहे 6/36. याच्यानंतर अजून सुद्धा लक्षात ठेवायचं इथं पुढे पण काय भाग जातोय तर लावायचा. मग 2×4 आणि 2×6 किंवा इथं कसं आलं असतं, इथं किती आला असता इथं 12×24 आणि 12×36 अशा पद्धतीने करता आला असता आपल्याला. लक्षात ठेवायचं गुणोत्तर म्हणजे काय, त्याला काय करायचं भागाकाराच्या रूपात पण त्याचं संक्षिप्त रूप असं काढायचं की त्याला नंतर कुठल्याच एका संख्येनं, म्हणजे कसं समजा इथं पण आपल्याला हे इथं मिळालं होतं पण इथं पुढे काय होतोय 2 भाग जातोय, मग असं ठेवायचं नाही. ठीक आहे. मग हे मीटर सेंटीमीटर कसं रूपांतर करणार, मग याच्यामध्ये लहान परिमाण कुठलं मीटर का सेंटीमीटर आपलं, तर याच्यामध्ये काय होणार आहे मीटर कसं असतंय मोठं त्यापेक्षा काय असतंय सेंटीमीटर छोटं. म्हणजे रूपांतर कसं होईल याचं 200, कारण 1 मीटर बरोबर किती येते 100 सेंटीमीटर. मग हे कसं आलं 150. मग हे काय करणार आहे पुन्हा ह्याला भाग लावणार. याच पद्धतीने काय करायचं बाकी सगळे उदाहरणं करून घ्यायचे. ठीक आहे. इथं पण काय करायचं आपण मीटर असेल किलोमीटर असेल तर काय करायचंय रूपांतर करायचंय त्याच. हे लक्षात ठेवायचं वर्ष महिने हे महिने. तर मग काय करायचं लहान जे परिमाण आहे त्याच्यामध्ये आपण रूपांतर करायचं. लक्षात ठेवायचं. याच्यामध्ये पण सेम तसंच येतं. त्याच्यानंतर हे बघू आता की काय सांगितलंय उदाहरण आपल्याला एबीसी चे वय किती सांगितलंय 12, त्याच्यानंतर 12 18 आणि 9 वर्षे. तर ह्याचं काय करायचंय गुणोत्तर काढायचंय. मग कसं काढणार आपण लक्षात घ्या.
पहिल्यांदा हे मांडून घ्यायचं कसं 12, 18 आणि 9. तर मग ह्याच्यामध्ये अशी संख्या शोधायची की काय झाली पाहिजे, तिन्हीच्या तिन्ही संख्येला वागेला. लक्षात ठेवायचं कुठल्या दोनला नाही, जेवढ्या दिलेल्या संख्येत 3 असतील 3, 2 असतील दोन्ही संख्येला, 5 असतील 5 संख्येला. मग कसं येणार, बाकी ते जाईल. मग इथं जाईल का, इथं 2 ला जाईल का, 2 ह्या 2 ला जाईल, इथं 9 ला भाग जाणार आहे का, नाही जाणार. तर मग लक्षात ठेवायचं मग काय कुठली संख्या 3 बघायचं, 3 ला जाईल का इथं, तर हो. 3 चोक 12, 3 सग 18 आणि 3 त्रिक 9. हे आपल्याला त्यांचं गुणोत्तर मिळालं. इथून पुढे भाग जाणार आहे का, 2 ला भाग जाईल का, 2 ह्या दोन्हीला जाईल, 3 ला जाईल का, नाही. मग काय करायचं, हे आपल्याला उत्तर मिळालं. मग ह्याचं गुणोत्तर किती झालं, 4, 6, 3 झालं. या पद्धतीने सोडवायचं. ठीक आहे. आता यातलाच एक पुढचा प्रकार की काय करायचं, इथं ज्यावेळेस 3 संख्या, कुठलं सांगितलं, लक्षात ठेवायचं ज्यावेळेस 3 संख्या प्रमाणात असतील, ज्यावेळेस 3 संख्या प्रमाणात असतील ना, मग मधली संख्या काढायची कशी, तर सूत्र कुठलं, 3 संख्या प्रमाणात असतात. लक्षात ठेवायचं 3 संख्या प्रमाणात असतात, मग आता 3 संख्या कुठल्या घेतल्या आपण, समजा 3 संख्या घेतल्या, ए बी आणि सी घेतला. काय घेतलं, एबीसी घेतलं. एबीसी घेतल्यानंतर लक्षात ठेवायचं की कसं सूत्र तयार होत आहे, मधल्या पदाचा वर्ग, मधल्या पदाचा वर्ग बरोबर अंत्यपदांचा, अंत्य म्हणजे कुठली, शेवटची, अंत्यपदाचा गुणाकार, अंत्य पदांचा गुणाकार. अशा पद्धतीने करायचं. मग कसं होणार, इथं बी चा वर्ग बरोबर एसी, काय झालं इथं, बी चा वर्ग बरोबर एसी. अशा पद्धतीने घ्यायचं. ठीक आहे. हे कधी वापरायचं, 3 संख्या ज्यावेळेस प्रमाणात आपल्याला दिलं असतं. म्हणजे कसं दिलेलं असतंय, समजा 9 हा आपला काढायचा आहे आणि इथं काय दिले, ही संख्या दिली आणि आपल्याला काय काढायचं, x ची किंमत काढायची. मग कसं करायचं, सूत्र काय आपलं, मधल्या पदाचा वर्ग बरोबर काय करायचंय, अंत्यपदाचा गुणाकार. मग किती आला इथं, इथं काय मिळालं आपल्याला, x वर्ग बरोबर किती मिळाले, 36. आपल्याला किंमत कशी काढायची, x ची काढायची. मग x बरोबर काय होणार आहे, तर याचं काय काढायला, दोन्ही बाजूंचं काय करायचं, वर्गमूळ काढायचं. मग किती येणार इथं, 6. हे आपलं उत्तर. या पद्धतीने करायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये एक दुसरं येतं की काय करायचं, तर ज्यावेळी 4 संख्या प्रमाणात आहेत, 4 संख्या प्रमाणात असताना x ची किंमत कशी काढायची. आपण 3चं बघितलं तर 4चं कसं येतं, तर 4चं काय येतं, मधल्या पदात म्हणजे ए बी आणि सी आणि डी प्रमाणात असतील तर बी गुणिले सी बरोबर ए गुणिले डी. या अशा पद्धतीने करायचं. काय करायचं, मध्यपदांचा गुणाकार आणि काय करायचंय, अंत्यपदाचा गुणाकार. अशा पद्धतीने करायचं. मग इथे कसं होईल, 6 गुणिले 40 बरोबर 15 गुणिले x. अशा पद्धतीने. मग आता या पद्धतीने काढायचे, x ची किंमत काढायची. मग काय होणार, 15 इकडे काय होईल, भागिले येईल तिथं. भागिले आल्यानंतर म्हणजे कुठल्या स्टेपला, इथं ज्यावेळेस पुन्हा कसं 6 गुणिले 40 छेद 15 बरोबर काय येणार, इथं x येणार आहे. मग 6 15 इथे भाग लावणार इथं आपण, बरोबर 6 छेद 40, 6 गुणिले 40 छेद 15. कितीचा भाग लावला इथं, आपण 5 लावला, 5 त्रिक 15, 85 40. पुन्हा इथं 3 1 3, 3 दुणे 6. किती उत्तर मिळाले, तर आपलं 16 बरोबर काय मिळाले, x हे उत्तर आहे. ठीक आहे. मग या पद्धतीनं आता ठीक आहे. याच्यामधलं एक लक्षात ठेवायचं, कुठल्या कुठल्या 4 असताना कुठलं, 3 असताना कुठलं, बरोबर 3 असताना हे सूत्र वापरायचं आणि 4 असताना काय करायचं, याप्रमाणे वापरायचं. मग त्याप्रमाणे ह्या सोडवून घ्यायची उदाहरण की काय केलं, जो आपल्याला दिलेले ते मधल्या पदाचं काय करायचंय, किंमत काढायची. हे सगळे 4 आहेत तर मग 4चं काय घ्यायचं इथं, ए बी सी आणि डी असेल तर बी गुणिले सी बरोबर ए गुणिले डी. या पद्धतीने करायचं. ठीक आहे. पुढचं घेऊ आता सरासरी. तर सरासरी म्हणजे काय असतंय, तर ते पहिल्यांदा बघून. सरासरी, सरासरी काय असते, सरासरी कशी काढायची, तर दिलेल्या संख्येची काय करायची, बेरीज करायची, भागेल त्याला काय करायचं, दिलेल्या एकूण संख्या. म्हणजे कसं दिलेलं असेल ते त्यावेळी आपण उदाहरण पण घेऊ. त्याच्या आधी काय करू, हे सूत्र सगळे बघून घेऊ. जर आपल्याला सरासरी काढायची, दिलेल्या संख्येची बेरीज करायची, भागिले काय करायच्यात, एकूण संख्या करायच्या. त्यानंतर दिलेल्या संख्येची जर बेरीज काढायची तर सरासरी गुणिले एकूण संख्या. हे सगळे तिन्हीच्या तिन्ही काय करायचं, आपल्याला पाठ करून ठेवायचे व्याख्या किंवा त्याचे नियम काय ते या पद्धतीने करायचं, लक्षात ठेवायचं. त्यानंतर एकूण संख्या जर काढायची तर काय,
दिलेल्या संख्येची बेरीज भागिले सरासरी या पद्धती हे तिन्ही लक्षात ठेवायचे. आता याच्यावरील उदाहरण बघू आपण. काय सांगितलं इथं, 5 विषयात जर 60, 58, 74, 50 आणि 68 असे गुण मिळाले, म्हणजे 5 विषयात काय झालं, परीक्षा दिली आणि त्याच्यानंतर मग आपल्याला मार्क कळाल्यानंतर काय झालं, इथं या पद्धतीनं गुण मिळाले. मग या पद्धतीनं गुण मिळालं तर काय करायचं, आपलं इथं काय काढायची, सरासरी काढायची. मग सरासरी काढायची तर काय करतो आपण, यांची बेरीज सांगायची. 60, 58, 74, 50 आणि 68 असं. तर याच्यामध्ये काय करायचं, आता याची बेरीज करायची. 8 × 12, 12 × 8 20, 8 2, 6 2 8, 8 5 13, 13 7 20, 20 5 25 आणि 6 काय झाले इथं 31. काय करायचं, याची बेरीज करून घ्यायची. काय केलं, 8 × 12, 12 × 8 20, 2 8 4, 6 2 8, 8 5 13, 13 7 20, 20 5 25, 6 31. ही आपल्याला बेरीज मिळाली. काय सांगितलं सूत्र आपलं सरासरीचं, दिलेल्या संख्येची बेरीज करायची भागिले एकूण संख्या. मग एकूण संख्या आहेत किती आपल्याकडे, तर 5 विषय आहेत, 2 3 4 आणि 5. मग ह्या संख्येला काय करायचंय, भागिले 5 करायचं. मग कसा भागला काय, इथं 5 30, एक शिल्लक राहिला इथं आणि 5 2 10. काय केलं, इथं भाग लावला, म्हणजे एकूण मार्क मिळाले किती, तर काय झाले, तर 62% गुण मिळाले. लक्षात ठेवायचं, काय करायचं, दिलेल्या संख्येची बेरीज भागिले एकूण संख्या अशा पद्धतीने करायचं. ठीक आहे. आता इथं पण तसंच आहे. काय केलं, 5 सामन्याचा दावा दिलेत आणि काय विचारलं, सरासरी दावा. इथं पण बेरीजच करायची. 49, 49, 99, 28 आणि 65. मग किती आले, 8 5 13, 13 आणि 27 किंवा 8 5 13, 13 9 किती आले इथं, 13 9 22, 22 आणि 9 31, 31 आणि 9 40. मग 4 6 4 10, 10 2 12, 12 आणि 10 22, 22 आणि 4 26. बरोबर. भागिले काय करायचं, इथं 5 करायचंय. मग इथे पण कसं झाले, 5 5 25, 1 शिल्लक 5 2 10. मग इथं काय मिळालं, सरासरी किती मिळालं, इथं 52 मिळालं. हे लक्षात ठेवायचं. याच पद्धतीने आता काय केलं, इथं काय 20 सामन्यामध्ये सचिननं काय केलं, 1428 धावा केल्या. तर पुढील सामन्यामध्ये 0 धावा केल्या, ते सर्व सामन्यातील सरासरी केली. म्हणजे आता हे लक्षात ठेवायचं, इथं 1428 काय केलं 20 सामन्यामध्ये. मग आता इथं करताना किती करायचं, 1428 भागिले 20 करायचं की, इथं करायचं का 20 तर नाही, कारण काय करायचं, जरी 0 धावा केल्या असल्या तर ती काय करायचंय, तो सामना काय करायचाय, काउंट करायचं. त्यामुळं ह्याला भागिले केल्यानंतर जे काय उत्तर मिळालं आपल्याला, ते काय असेल, त्याची सरासरी. हे पण याच पद्धतीने लक्षात ठेवायचं. हे उदाहरण बघून घ्यायचं आणि सोडून घ्या उदाहरण. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे वेगळ्या प्रकारचं, तर हे काय सांगितलं इथं, 3 डावादाराप्रमे 102, 55, 71 धावा केल्या, तर चौथ्या डावात किती धावा करायला, म्हणजे डावाची सरासरी काय होईल, 100 होईल. मग 100 होईल तर पहिल्यांदा काय करायचं, 4 डावाची सरासरी किती सांगितली आपल्याला, 100. किती धावा केलेल्या असतील त्यानं, 400 धावा केलेल्या असतील. मग 400 धावा केल्या तर याच्यामध्ये 3 डावात दिल्या, चौथ्या डावात मध्ये किती धावा केल्या हे आपल्याला काढायचं. मग कसं काढणार, यांची बेरीज करायला लागेल आपल्याला. 102 प्लस 55 भागिले प्लस 71 किती आले, इथं 5 2 7 आणि 8, 7 5 12 2, इथं किती आले, 228. 228 काय केल्या, 3 सामन्यातील धावा. मग आता 3 सामन्यातील ह्या धावा आणि हे एकूण 4 सामन्यातील धावा आहे. मग हे आता चौथ्या सामन्यातील धावा काढायच्या कशा, इथं फक्त काय करायचंय, 400 वजा काय करायचं, 228. मग किती आले, इथं 2, इथं 3, म्हणजे किती धावा केल्या त्यानं, चौथ्या डावामध्ये किती धावा कराव्या लागतील त्याला, 172 जेव्हा धावा करेल त्या डावाची सरासरी किती राहील, 100 राहील. अशा पद्धतीनं करायचं आपल्याला. ठीक आहे. मग हे जेवढं झालं तर आपल्याला ते मग काय करायचंय, जास्त सगळ्या गोष्टी काय करायचं, व्यवस्थित बघायच्या आणि याच्यामध्ये जो स्वाध्याय आहे तो सोडून घ्यायचा. ठीक आहे. धन्यवाद.